नमस्कार मंडळी, आज आपण कोलंबी करी बनवूया। कोलंबी करी बनवण्यासाठी कोलंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। वरचा असा धागा काढून घेतलेला आहे आणि वरचं कव्हर काढून अशी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे। ह्याच्यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते मी सांगते। वाटण कसं बनवायचंय ते। तर वाटणामध्ये मी घेतलेलं आहे ओला नारळ, आल्याचे तुकडे, लसूण, कांदा घेतलेला आहे, थोडासा अर्धा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, तुमच्या गरजेनुसार तुम्ही सुक्या मिरच्या घ्या, आणि धणे आणि जिरे हे घ्यायचे। माझ्याकडे धणे पूड नाहीयेत म्हणून मी धणे पूड माझ्या घरीच बनवलेली आहे, ते मी 1 चमचा धणे पूड घालणार आहे। इतकं साहित्य ह्याच्यासाठी, आणि हे वाटण करायचंय। आणि हे कोकम घेतले 3-4 5-6 कोकम अशी मी भिजत घालून ठेवलेली आहे। आणि फोडणीला कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद ते मी घालताना दाखवणार। तर चला पहिलं वाटण करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटण्यासाठी घालून घ्यायचंय। ओला नारळ, कोथिंबीर वगैरे सगळं घालून घ्यायचंय। आणि सांगितल्याप्रमाणे अख्खे धणे असतील तर अख्खे धणे घातले चालतील। अर्धा चमचा अख्खे धणे आणि अर्धा चमचा जिरं, नाहीतर माझ्याकडे धणे जिरे पावडर आहे तीच मी वापरणार आहे। तर तुमच्याकडे अख्खे असेल, जिरं आहे माझ्याकडे, पण आता मी पावडर मध्ये धणे जिरे दोन्ही एकत्र केलेले म्हणून मग ते एकत्र तेच घालते। आता हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने। धणे जिरे पूड पण घालून घ्यायची। आता हा मसाला वाटून घ्यायचा आहे। करी बनवण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे। आता तेलावर आपल्याला कढीपत्ता, मिरची आणि थोडंसं लसूणाचे चॉप केलेलं लसूण घालून घ्यायचंय। तर मी कढीपत्ता आणि मिरची घालून घेते पहिला, आणि थोडासा लसणाचे असे छोटे चॉप केलेलं लसूण घालून घेते, लसणाचे तुकडे। तर तेलावर ना थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे आपण जो मसाला घालणार त्यामध्ये तो मसाला ते छिटे उडणार नाही। तेलावर मीठ घातल्याने छिटे उडतात पण कमी उडले जातात, तर तेलावरच मी मीठ घालून घेतलं। आता हा जो मसाला बनवला, वाटण बनवलं ते घालून घ्यायचंय, कारण वाटण हे आपण तळलेलं नाहीये, कच्चंच वाटण वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचंय। आता ह्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, आणि लाल तिखट हे तुमच्या गरजेनुसार घाला। मी 2 चमचे एवढं घालून घेतलं। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, आणि झाकण ठेवून व्यवस्थित हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय। पूर्ण त्याचं तेल सुटलं पाहिजे, त्यावर झाकण ठेवणार आणि तेल सुटेपर्यंत आता हे शिजवून घ्यायचं। बघा मसाला मस्त शिजलेला आहे, बघा तेल सुटलेलं आहे, तेल सेपरेट झालेलं आहे आणि मस्त असं शिजलेलं आहे। बघा आपण कच्चा वाटण टाकलेलं होतं, कच्चं वाटण आपण भाजलेलं नव्हतं, कच्चं घेतलेलं होतं, त्यामुळे त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं होतं, आणि ते मी आता शिजवून घेतलेलं आहे। आता बघा ह्यामध्ये आपल्याला ना कोलंबी घालून घ्यायची। आता ह्यामध्ये ही मी कोलंबी घालून घेते, आणि कोलंबी पण व्यवस्थित शिजवून घ्यायची ह्या वाटणामध्येच, आणि नंतर पाणी घालायचे। पाणी आता सध्या नाही घालायचं मिळत, त्या वाटणामध्ये अशी व्यवस्थित परतून घ्यायचे, आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत ही अशी झाकून ठेवायचे, झाकण लावून। एक 5 मिनिटं अशी कोलंबी थोडीशी शिजवून घ्यायची। आता 5 मिनिटं झालेली आहेत, आणि बघा कोलंबीचा पण पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे रस्सा झाला भाजीमध्ये। आता हा पूर्ण थोडा रस्सा आटवून घ्यायचा, आणि मग कोकमाचा रस्सा पाणी घालायचंय। तर थोडासा आटेपर्यंत हा थोडासा असा उघडा ठेवायचंय। बघा रस्सा किती छान आणि रंग किती छान आले बघा रस्स्याला। आता ह्यामध्ये आपण कोकम घालून घेऊया, पाण्यासहित घालून घ्यायची, आणि थोडासा जितका अजून थोडं पाणी घालावं लागेल, म्हणजे जितका आपल्याला हवा तितका आपण रस्सा ठेवायचा, आणि मस्त असा हा उकळी आणायची पुन्हा, आणि वरून मग थोडीशी कोथिंबीर घालायची। अशी ही कोलंबीची करी आपली तयार झालेली आहे बघा, मस्त अशी एकदम जाड असा रस्सा, की तुम्ही भातासोबत चपाती सोबत खाऊ शकता। झाली ना छान अशी मस्त। कोलंबी थोडी छोटी होती पण रस्सा छान झाला बघा। आता मी ही एका बाउल मध्ये काढून घेते।
बघा खूप छान अशी ही कोलंबीची करी झालेली आहे, रस्सा भाजी झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी झटपट, वाटण वगैरे तळता मी वाटण केलं आणि ते तेलावर शिजवलं। तर बघा कशी वाटली आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा, मस्त राहा आणि स्वस्त राहा।